ठरलं तर मग या मालिकेच्या 23 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये पहिल्यांदा अश्विन समोर प्रियाचा खोटारडेपणा आलेला आहे. ज्या तन्वीला आपण इतके दिवस खरी समजत होतो ती तन्वी किती खोटारडी आहे हे सगळं पुराव्यासकट ज्या वेळेला अश्विनच्या समोर आले त्यावेळेला अश्विनने तडफड करत इकडे आता प्रियाला खरी खोटी सुनवत चांगलीच फैलावरती घेतले. अश्विनला काय सत्य समजले आणि हे सत्य समजण्यामध्ये रविराज आणि प्रतिमा यांनी कशी मदत केली सगळं सगळं पाहू. इकडे दुपारचे जेवण आटपून सगळेजण बसलेले असताना रविराज आणि प्रतिमा हे घरी येतात आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. कल्पना म्हणते, हे काय भाऊजी, थोडस आधी जर का सांगितलं असतं तर आम्ही जेवायचे थांबलो असतो ना. चला तुम्हाला जेवायला वाटते. यावरती प्रतिमा सांगते, नाही ग कल्पना, आम्ही जेवून वगैरे आलोय. त्यावरती पूर्णाजी म्हणायला लागते, काय प्रतिमा, असं अचानकपणे तुम्ही आलात, काही प्रॉब्लेम तर नाही ना? रविराज म्हणतात, पूर्णाई तुम्ही हे विचारताय, आपल्याला एकमेकांच्या घरी जायला कोणतं कारण लागतं का? आज जेवल्यावरती प्रतिमाला म्हटलं चल बाहेर पडूया, तर प्रतिमा मला म्हणायला लागली की या सगळ्यामध्ये आपण पूर्णाजीकडे जाऊया, कोणत्याही कारणाशिवाय आणि सहजच पहिल्यासारखं. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते, खरंच खूपच छान केलं बरं का हे. असं म्हणत आता गप्पा ठप्पा चालू असतात. त्याच वेळेला रविराज म्हणतात, तन्वी कुठे आहे? तन्वी दिसत नाहीये. असं म्हटल्यावरती अश्विन थोडासा गडबडतो. पण त्याच वेळेला इकडे आता कल्पना म्हणते, काही नाही, आम्हाला न सांगताच ती कुठेतरी गेली. सकाळपासून आम्ही सुद्धा तिला शोधतोय. पण त्यानंतर अश्विनला तिचा मेसेज आला की ती काहीतरी मैत्रिणीकडे प्रोजेक्ट सबमिट करण्यासाठी गेलेली आहे. यावरती रविराज म्हणतात, अच्छा, म्हणजे चला तिचं शिक्षणात तरी चांगलं लक्ष लागलेलं आहे. असं म्हणत गप्पा टप्पा चालू असतात आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विन थोडासा गोरामोरा होतो. त्याला या सगळ्यामध्ये आता आपण खोटं बोलल्याची जाणीव होते. तोपर्यंत अर्जुन, सायली आणि आता इकडे मधुभाऊ हे तिघ जण आश्रमातून परत येतात. मधुभाऊ आणि तिघ जण हे तिकडे समोर येतात. त्या तिघा दोघांना भेटतात. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की मी माझ्या रूम मध्ये जातो. त्यानंतर सायली सांगायला लागते, रविराज काका, मी तुमच्यासाठी छानपैकी कॉफी टाकते. यावरती रविराज म्हणतो, नको नको, अगं मी आत्ताच जेवून आलोय ना, त्यामुळे कॉफी वगैरे काही नको आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली किचन मध्ये निघून जाते आणि अर्जुन तिथेच गप्पा टप्पा मारत बसलेला असतो. तोपर्यंत इकडे कल्पना म्हणायला लागते, अगं प्रतिमा, तुझ्या चेहऱ्याच्या ट्रीटमेंटमध्ये चांगलाच फरक पडायला लागलाय की. तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग ऑलमोस्ट जात आलेले आहेत. यावरती प्रतिमा सांगायला लागते, हो, याने जो डर्मेटॉलॉजिस्ट ठरवला ना, तो डर्मेटॉलॉजिस्ट खूप चांगला आहे. असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये आता गप्पा मारत असते. हे सगळं चालू असताना प्रिया बाहेर येऊन उभी राहिलेली असते आणि प्रिया विचार करायला लागते, आता मला घरामध्ये शिरताना कोणत्याही प्रकारे तोंडावरती हावभाव नाही दिसले पाहिजेत की मी घाबरले म्हणून. मला या सगळ्यामध्ये स्ट्रॉंगली आतमध्ये एंटर केलं पाहिजे. जे काही तिकडे घडलं त्याचे लवलेशही माझ्या चेहऱ्यावरती दिसायला नको. असं म्हणत हसत हसत ती आतमध्ये येते. आतमध्ये आल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते, अगं तन्वी, असं काय करतेस? आम्हाला कुणालाही न सांगता गेलीस आणि त्यानंतर मी अश्विनला विचारलं. त्यावरती प्रिया म्हणते, हो, अश्विनला पण कुठे माहिती होतं की मी माझ्या माहेरी गेले ते. मला आईबाबांची खूपच आठवण आली आणि त्यामुळे मी डायरेक्ट माहेरी निघून गेले. असं म्हटल्यावरती प्रियाचं खोटं अगदी पकडलं गेलेलं असतं आणि त्यामुळे मग आता सगळेच जण चपापतात, इतक्या सराईतपणे ही खोटं बोलू शकते. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुझा खोटं बोलण्याचा सराव जरा कमी पडला की काय? इकडे कल्पना विचार करायला लागते. तिला विमलने जे सांगितलेलं असतं ते. विमल म्हणाली असते की तडक त्या निघून गेल्या, कुणालाही काही नाही सांगितलं. आणि अश्विन तर म्हटला की ही तिच्या प्रोजेक्ट याला मैत्रिणीकडे गेले. काय खरं काय खोटं असं विचार करत असताना अर्जुन म्हणतो, बहुतेक तुझं खोटं बोलण्याचं ट्रेनिंग कमी पडतंय. म्हणजे आधी खोटं बोलताना कधी अशी जम्बलिंग झाली नाही तुझ्याकडून, पण आज आज जरा तुझा अभ्यासच कमी पडलेला दिसतोय. प्रिया म्हणते, काय काय बोलतोयस तू अर्जुन? असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो, कळेल तुला. असं म्हणत प्रिया एका बाजूला बघते तर तिकडून आता प्रतिमा येताना तिला दिसते. अरे देवा, हिला पण आजच यायचं होतं का इकडे? काय गरज होती इकडे येण्याची हिला? मी तर चांगलीच थाप मारली होती. असं म्हणत ती आता गडबडते आणि तिकडे रविराजांना सुद्धा पाहते. रविराजांना पाहिल्यावरती मग आता काय, प्रिया चांगलीच गडबडते. अश्विन, रविराज आणि आता प्रतिमा हे तिघ जण एका बाजूला असतात आणि त्यावरती रविराज म्हणतात, तन्वी, तू आलीस?
असं म्हटल्यावरती मला वाटत होतं की तुला न भेटताच आज बहुतेक निघावं लागतंय. यावरती मग धावत जाऊन प्रिया आता प्रतिमाला मिठी मारते. आई आई आई, मला तुझी किती किती आठवण येत होती, असं म्हणत ती आता इकडे प्रतिमाला मिठी मारते. तोपर्यंत प्रतिमा तिला जवळ घेते. त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो, हे काय तन्वी, तुझं खोटं बोलण्याचं काय झालं? यावरती सगळेजण अर्जुनकडे पाहायला लागतात. तन्वी तर म्हटली होती की ती गेली होती म्हणजे आई बाबांना भेटायला, पण रविराज काका आणि प्रतिमा आत्या तर इकडे आहे. अश्विन, तू पण खोटं बोलायला लागलास. अश्विन म्हणायला लागला की ती गेलेली आहे तिच्या मैत्रिणीकडे. काय रे अश्विन, तू कधीपासून खोटं बोलायला लागलास? आणि यावरती अश्विन म्हणतो, नाही, तिने मला खरंच मेसेज केला होता. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, कसं आहे ना, तू सराईत खोटं बोलणारा नाहीये. तन्वी खोटं बोलू शकते, पण तुला खोटं बोलताच येत नाहीये रे. तू कसं काय खोटं बोलू शकशील? हे बघ, तू खोटं नको बोलू, जे काही खरं आहे ते सांग. यावरती अश्विन म्हणतो, अरे मला त्याचा मेसेज आला होता. त्यावरती अर्जुन म्हणतो, ते काय म्हण काय मिसेस सायली, ते उंदीर मांजर. यावरती सायली सांगते, उंदराला मांजर साक्ष. पण सर गप्प बसा तुम्ही. यावरती अर्जुन म्हणतो, हो हो, उंदराला मांजर साक्ष नाही का? म्हणजे प्रिया खोटं बोलते आणि अश्विनला खोटं बोलता येत नाहीये, तरी सुद्धा तो खोटं बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय काय बरोबर ना? असं म्हणत अर्जुन आता हट्टालाच पेटलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये या गोष्टी बोलत. तोपर्यंत प्रिया धादांत खोटं बोलायला लागते आणि ती सांगते, नाही, अश्विन खरंच बोलतोय. मी आई बाबांकडेच गेले होते, पण ज्या वेळेला मी गेटवरती पोचले त्यावेळेला मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आणि त्यामुळे मग तिला मी असाइनमेंट देण्यासाठी गेले. मग बरोबर आहे, मी अश्विनला तिकडूनच मेसेज केला होता की मी माझ्या मैत्रिणीकडे चाललेली आहे म्हणून. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ती बोलायला लागते. प्रतिमा म्हणते, अगं मग आम्हाला मेसेज तरी करायचा, घरी तरी मेसेज करायचा. प्रिया म्हणते, हो अगं, मी विसरूनच गेले, म्हणूनच मी नंतर अश्विनला मेसेज केला. असं म्हणत प्रिया आता हे सगळं बोलून खोटं बोलते. अश्विनला समजतं की ही खूप एक नंबरची खोटारडी आहे. तोपर्यंत रविराज आणि प्रतिमा म्हणतात, चला आम्ही निघू का? तिथपर्यंत तिकडे आता सायली येते. थांबा, असं म्हणत ती सांगते, प्रतिमा त्या, हे ना लिंबाचं गोड लोणचं रविराज काकांसाठी बनवलेलं आहे आणि हे आहे ना, हे कैरीचं लोणचं सुमन काकींना आवडतं ना म्हणून. असं म्हटल्यावर इकडे आता प्रतिमा म्हणायला लागते, खरंच ग सायली, तुला या सगळ्यामध्ये किती सगळ्यांची काळजी आहे, तू किती सगळ्यांची काळजी घेतेस. यावरती सायली म्हणते, नाही, तसं काही नाहीये. मग आता प्रतिमा म्हणते, चला आम्ही निघू का? आणि मग पिशवीमध्ये लोणचं टाकून प्रतिमा आणि रविराज हे निघून जातात. ते निघून गेल्यावरती चिडलेला अश्विन ताडकन आपल्या रूममध्ये निघून जातो. अश्विन रूममध्ये निघून गेल्यावरती सगळेजण पाहायला लागतात आणि आता अश्विन एकदम पेटून उठलेला असतो आणि त्याच्या मागे प्रिया येते आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते, अश्विन अरे ऐक ना. त्यावरती अश्विन म्हणतो, किती खोटं बोललेस तू. कुठे गेली होतीस तू? सांग लवकर, कुठे गेली होतीस तू? म्हणजे आधी मला सांगितलं नाहीस, मी आपलं काहीतरी घरी बोलायला गेलो आणि त्यानंतर मी जे बोललो तेच खोटं मारून दिलंस. लवकरात लवकर सांग, कुठे गेली होतीस तू आणि असं खोटं बोलण्याची तुला काय गरज पडली? असं म्हणत एकावरती एक प्रश्नांची सरबत्ती केल्यावरती प्रिया चांगलीच गडबडते. आश्रमाच्या दिशेने आपण गेलो होतो, यांचा पाठलाग करत मग महिपतकडे गेलो होतो, महिपतने मारण्याची धमकी दिली. हे जर का अश्विनला सांगितलं तर आपलं काही खरं नाही. अश्विन चिडतो, बोल, कुठे गेली होतीस तू? तुझ्यामुळे आज मी माझ्या घरच्यांशी खोटं बोललो. बोल तन्वी, बोल. असं म्हणत अश्विन इतका पेटून उठलेला असतो आणि या प्रियावती इकडे तोपर्यंत दारू पिऊन तमाशा करत महिपत आणि नागराज हे दोघं जण जातात. ते म्हणजे आता दामिनी देशमुख यांच्या ऑफिसमध्ये. दामिनी देशमुख कुठे आहे? दामिनी देशमुख कुठे आहे? आम्हाला तिला काहीही झालं तरी सुद्धा भेटायचं आहे. कुठे आहे ती, कुठे आहे? असं म्हटल्यावर ती दामिनी मागे येऊन उभी राहते आणि त्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, लवकरात लवकर दामिनी देशमुखला भेटूया, तिच्याशी बोलूया, काय नक्की आपल्या पोरीबद्दलचं सत्य आहे ते तिला विचारूया. असं म्हणत आता तो दारू पिऊन तिच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. इकडे चिडलेला अश्विन आता सांगायला लागतो, तन्वी, लवकरात लवकर जे काही सत्य आहे ना ते सत्य तू मला सांग. तुझ्यामुळे आज न इतका तोंडावरती पडता पडता मी राहिलो. आई बाबांकडे गेली होतीस असं सगळ्यांना सांगितलंस, तर आई बाबा इकडे आले होते. त्यानंतर मग इकडे आता येऊन काय बोलतेस की त्यांच्या गेटवरून जाऊन आले. म्हणजे मी म्हटलं
तर लगेच तसं वळवलंस. इतकी धादांत खोटं कसं काय तू बोलायला लागलीस? असं म्हटल्यावरती प्रिया सांगायला लागते, हे बघ अश्विन, या मला ना घरामध्ये माझा जीव घुसमटतो. मला या सगळ्याचा खूप त्रास होतो. अर्जुन सायलीचे टोमणे आणि या घरामध्ये आता चाललेला हा सगळा प्रकार, हे सगळं सगळं आता मला त्रासदायक होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे हा त्रासदायक पसारा संपवण्यासाठी मी गेले होते. पण ज्या वेळेला मी हे मला स्वतःला संपवण्यासाठी गेले होते, त्यावेळेला मला आता तुझे चेहरा दिसला आणि तुझा चेहरा दिसला आणि त्याचमुळे मी परत आलेली आहे. मी याच्या आधी सुद्धा आश्रमातून किंवा घरातून बाहेर पडलेली आहे. तासनतास बाहेर पडून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यावेळेला माझ्या असं जवळचं कुणी नव्हतं. पण आज आज या सगळ्यामध्ये मला तुझी आठवण आली आणि मी घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे हे मला समजलं. प्रिया तोंडाला येईल ते बडबड बडबड करत असते. इकडे दामिनीच्या पायाशी पडत महिपत सांगत असतो, दामिनी देशमुख की जय हो, दामिनी देशमुख की जय हो. मला आता या सगळ्यामध्ये तुमच्याशी बोलायचं आहे. दामिनी म्हणते, तुम्ही इथे काय करताय? आत्ताच्या आत्ता इथून निघा. यावरती आता इकडे जो सांगायला लागतो, कसं आहे, तुम्ही माझ्या मुलीला सोडवलं, त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तितके आभार मानणं कमी आहे. पण या सगळ्यामध्ये मला कळतच नाहीये की मी तुमचे आभार कसे मानू. त्यावरती मग आता दामिनी म्हणते, हे बघा, मी प्रत्येक आशिलाकडून माझी फी घेत असते, त्यामुळे तुम्ही वेगळे काही आभार मानायची गरज आहे असं मला वाटत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत, अहो तुमचे प्रत्येक आशील वेगळे असतील. ते आशील आहेत ना, ते या सगळ्यामध्ये आता असे स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेत नसतील. पण माझ्या लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय आणि कोंडून घेऊन या सगळ्यामध्ये आता ती उघडतच नाहीये दार किंवा ती नॉर्मल होतच नाहीये. त्यासाठी काय करायचं याची चर्चा करायला मी इकडे आलेलो आहे. यावरती दामिनी म्हणते, तो माझा प्रश्न आहे का? माझा प्रश्न कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करून या सगळ्यामध्ये आता तिला सोडवणं इतकाच आहे. तो माझा प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे. आणि ती सिक्युरिटीला सांगते, चला यांना आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा बरं. असं म्हटल्यावर ती महिपत पण चिडतो, बाहेर काढशील, हिंमत आहे तुझ्यात एवढी? असं म्हणत तो सिक्युरिटीचे आता गळ्यास धरतो. दामिनी चिडलेली असते आणि दामिनी या सगळ्यामध्ये आता रागारागात त्याच्याकडे पाहायला लागते. तर आता नागराज त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. दारू पिऊन तमाशा करणं हे आता महिपतला खूप महागात पडणार असतं. चिडलेला महिपत सिक्युरिटी गार्डवरती धावून जातो. तोपर्यंत इकडे प्रियाची नाटकं काही संपतच नसतात. प्रिया सांगत असते, अश्विन, अरे ऐक ना, म्हणजे कसं आहे, या आधी सुद्धा मला ना या घरामध्ये चाललेले प्रकार बघवत नव्हते. तुला माहिती आहे का? म्हणजे कसं आहे, हे अर्जुन सायली टोमणे मारतात, त्यातच ते मधुभाऊ इकडे येऊन राहिलेत. मधुभाऊंच्या मुळे मला खूप त्रास होतो रे. त्या दिवशी आपल्याच बापाला आपल्याच घरामध्ये आपल्याच रूम मध्ये चोरी करताना बघून मला काय वाटलं असेल तुला माहिती आहे का? मी त्यांना स्वतः चोरी करताना पाहिलेलं आहे. बरं इतकंच नाही, त्यांना चोरी करताना बघितलं, पण त्यांना मी खून करताना पण बघितलेलं आहे याच्या आधी. आणि त्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल तू कल्पना करू शकतोस ना अश्विन? म्हणजे मला काय वाटत असेल ज्या वेळेला माझे वडील माझ्याच घरामध्ये चोरी करतात. बरं इतकंच नाही, तर मी त्यांना खून करताना सुद्धा पाहिलंय अश्विन. आणि हा खून करताना मी पाहिल्यामुळे माझ्या मनाला काय यातना होत असतील तुला कळतंय का? मला हे सगळं नाही बघवत. या सगळ्या गोष्टी आता मला सहन होत नाहीये, म्हणून मी स्वतःला संपवायला गेलेले. जिकडे वाट फुटेल, जिकडे जागा मिळेल तिकडे स्वतःला मी संपवायला गेले. याच्या आधी सुद्धा मी हा असा प्रयत्न केलेला आहे. कारण सगळं जे काही चाललंय ना, त्यामुळे माझं मन विषण्ण झालं होतं. पण खरंच ज्या वेळेला मी स्वतःला संपवायला गेले, मंदिरात गेले, इकडे तिकडे भटकत बसले, कुठे काय भेटेल तिकडे भटकत होते, पण त्याच वेळेला तुझी आठवण आली आणि मला कळलं की नाही, आजच्या घडीला मला हे करणं परवडणार नाहीये. कारण माझ्या मागे माझा रडणारा नवरा आहे, माझ्यावरती प्रेम करणारा नवरा आहे आणि त्यामुळे मी परत आले. अश्विन मला माफ कर, अश्विन मला माफ कर, मी या सगळ्यामध्ये चुकले आणि तुला या सगळ्यामध्ये आता मी खूप खूप काही बोलले, मला खरंच तू माफ कर अश्विन. यावरती अश्विन सांगायला लागतो, हे बघ तन्वी, तू सावर स्वतःला. तू या सगळ्यामध्ये आता उगाच त्रास करून घेऊ नकोस. हे बघ मला तुझी काळजी वाटते, मला तुझं कन्सर्न समजतोय, मला समजतंय की या सगळ्यामध्ये आता तुला काय वाटत असेल ते, पण तुला स्वतःला सावरायला पाहिजे. यापुढे अशी कुठेही निघून जाऊ नकोस. मला तुझी काळजी वाटते, तू मला सांगत जा. तुझं दुःख मला समजतंय, पण मला सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नको. असं म्हणत अश्विन तिला या सगळ्यामध्ये समजवत असतो. इकडे आता
सांगत असतो महिपत, हे बघा, तुम्ही माझ्या लेकीला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढा. तिची काय अवस्था झाली मला बघवत नाहीये. जेलमधून सुटून तर आले, पण आत्ता न वेड्यासारखीच वागते. यावरती आता इकडे दामिनी सांगते, आत्ताच्या आत्ता जर का तुम्ही इथून निघून नाही ना गेलात, तर या क्षणाला मी तुमची केस सोडली म्हणून समजा तुम्ही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो, नाही नाही, माझी केस सोडू नका, मी तुमच्या हातापाया पडतो, प्लीज माझी केस सोडू नका. यावरती मग आता सांगायला लागते दामिनी, ठीक आहे, तुमची केस जर का मी सोडू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर ताबडतोब या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, नाहीतर या क्षणाला तुमची केस सोडली म्हणून समजा. असं म्हटल्यावरती महिपती हात पाय जोड आणि प्लीज प्लीज माझी केस सोडू नका. या सगळ्यामध्ये आता तुम्ही केस सोडलीत तर माझ्या मुलीला वाचवण्याचं कोणी मला साधन दिसत नाहीये, असं म्हणायला लागतो. इकडे तोपर्यंत प्रिया सांगायला लागते, अश्विन, अरे खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये ना काय अवस्था माझ्यावरती काय बेततंय ना, हे तुला मी सांगूच शकत नाहीये. मी कोणत्या ट्रॉमामधून जाते हे तुला नाही कळणार. यावरती अश्विन म्हणतो, हे बघ, मला सगळं समजतंय, तू काळजी करू नको. यापुढे तुला घरामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. असं म्हणत आता इकडे अश्विन तिला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात थोपटतो. परत मूर्ख अश्विन आपल्या पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकलेला असतो आणि अश्विनने या सगळ्यामध्ये आता खूप मोठा चुकी केलेली असते. आणि त्यानंतर प्रिया खुश होते. याला उल्लू बनवणं फार काही अवघड नाहीये, याला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आपण उल्लू बनवलेलं आहे, असं म्हणत मग मात्र ती भरपूर खुश होते. इकडे दामिनीने सांगितल्याप्रमाणे महिपत म्हणतो, नाही नाही, तुम्ही केस सोडू नका, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी आत्ताच्या आत्ता इकडून निघतो आहे. असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता महिपत दामिनीची माफी मागतो आणि ताबडतोब तिकडून निघून जातो. तोपर्यंत इकडे आता सायली देवासमोर दिवा लावत असते आणि सायली ज्या वेळेला देवासमोर दिवा लावते तोपर्यंत पूर्णाजी आणि कल्पना या दोघी जणी तिकडे मागे येऊन उभ्या राहतात. पूर्णाजी आणि कल्पना मागे येतात आणि त्याच वेळेला सायली देवाकडे दिवा लावत मागणं मागत असते की मला सगळ्यांच्या समोर देवळात जाता येत नाही, सगळ्यांच्या सोबत मला देवळामध्ये न जाता आलं तरी सुद्धा ज्या वेळेला मी घरामध्ये दिवा लावेन त्यावेळेला सगळेजण माझ्या पाठी उभे राहून आता हात जोडून देवी आईकडे आशीर्वाद मागत असतील, हे दृश्य सुद्धा माझ्यासाठी खूप मोहक आहे. आणि तसंच घडत असतं. सायली दिवा लावत असते आणि मागे येऊन पूर्णाजी आणि कल्पना हात जोडून उभ्या असतात. सायली छानपैकी दिवा लावल्यावरती जेव्हा मागे वळून पाहते त्यावेळेला दोघी जणी तिकडे उभ्या आहेत म्हटल्यावरती सायली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. ज्या वेळेला सायली आशीर्वाद घेण्यासाठी जाते त्यावेळेला आता इकडे पूर्णाजी तिच्या डोक्यावरती हात ठेवते, कल्पना सुद्धा चक्क डोक्यावरती हात ठेवते. बरं, हे झाल्यावरती इकडे आता ताबडतोब सायली म्हणायला लागते, तुम्ही मला काहीही तोंडाने आशीर्वाद नाही दिलात तरी सुद्धा तुम्ही फक्त माझ्या डोक्यावरती हात ठेवलात ना, ही सुद्धा गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही आमच्याशी बोलत नसलात तरी आमची काळजी आहे तुम्हाला, आमच्याबद्दलची ही भावना माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. इकडे तोपर्यंत प्रिया येऊन उभी राहिलेली असते आणि ती सायलीचं बोलणं ऐकते. सायली सांगायला लागते, आता सगळं पूर्ववत होणार आहे. आज खूप मोठा नवीन संकेत मला मिळालेला आहे आणि या नवीन संकेतामुळे गोष्टी सगळ्या ठीक होणार आहेत आणि तुम्ही काळजी करू नका आई, सगळं पूर्वीवत होणार आहे. यावरती कल्पना सांगायला लागते, हे बघ, आम्हाला काही तुझी काळजी बिळजी वाटत नाहीये, आम्हाला या सगळ्यामध्ये गोष्टी पूर्ववत व्हाव्या अशा पण वाटत नाहीयेत, उगाचच खोटी आशा मनात ठेवू नकोस. यावरती सायली सांगायला लागते, हो, तुम्ही तोंडाने जरी असं म्हटलात ना तरी मला माहितीये की तुम्हाला आमच्याबद्दल किती काळजी वाटते, तुमच्या डोळ्यामध्ये मला ती काळजी दिसते. यावरती पूर्णाजी म्हणते, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस हं, आम्हाला काळजी बिळजी काही वाटत नाहीये, आम्ही एखाद दुसरा प्रश्न आता विचारला तर त्याची काळजी समजू नकोस. असं म्हणत पूर्णाजी आणि कल्पना निघून जातात. सायली विचार करते, मला माहितीये तुम्ही कितीही म्हटलात ना तरी आमच्याबद्दलची काळजी तुमच्या डोळ्यामध्ये मला दिसते आहे आणि एक ना एक दिवस ती समोर येणार म्हणजे येणारच. बरं, आता हे सगळं म्हटल्यावरती सायली रूम मध्ये येते तर अर्जुन डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्याला या सगळ्यामध्ये आता काहीच कळत नसतं आणि तो अस्वस्थपणे डोक्याला हात लावून बसलेला असतो. तोपर्यंत तिकडे सायली येते आणि काय झालं अर्जुन सर, डोकं दुखतंय का? थांबा, इतकी सारी कामं करताय, डोकं तर दुखणारच ना, मी तुम्हाला हेड मसाज देते. असं म्हणत ती छानपैकी तेल घेते, अर्जुनला हेड मसाज देते. अर्जुनला खूप छान वाटतं
आणि अर्जुन म्हणतो, मी एकटाच काही दमत नाही, तुम्ही सुद्धा दमता ना, आता मी तुम्हाला हेड मसाज देतो. सायली म्हणते, नको नको. यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं? मी तर फक्त ऑफिसची कामं करतो आणि ऑफिसची कामं करून मी जर का इतका दमत असेल, तर तुम्ही घरची कामं करता, मला केसमध्ये असिस्ट करता, सगळ्यांची इतकी काळजी घेता, तुम्ही किती दमत असाल? ते काही नाही, आता मी तुम्हाला हेड मसाज देणार. असं म्हणत अर्जुन सायलीचा हात धरतो, तिला आपल्या समोर बसवतो आणि तिला हेड मसाज द्यायला लागतो. सायलीला खूप खूप छान वाटायला लागतं. ती जरी हेड मसाज नको म्हणत असली, तरी अर्जुन हेड मसाज द्यायला लागल्यावरती डोळे बंद करून ती आता ते सगळं एन्जॉय करत असते आणि छानपैकी आता हे क्षण तिच्या आयुष्यामधले खूप सुंदर क्षण असतात आणि सायली आता हे एन्जॉय करत असते. अर्जुनची काळजी घेणं, अर्जुनने तिच्यासाठी जपणं, हे सगळं सगळं तिला आवडत असतं आणि हेड मसाज घेत आता सायली मस्तपैकी डोळे मिटते. बरं, आता दुसऱ्या दिवशी खूप मोठा धमाका करत अर्जुन डायनिंग टेबलवरती येतो आणि अर्जुन डायनिंग टेबलवरती आल्यावरती, तन्वी सुभेदार किल्लेदार, आज तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे, असं म्हणत तो आता, तुम्हाला लग्नासाठी मी खूप मोठं गिफ्ट दिलंय, एक एन्व्हलप देतो. अश्विन म्हणतो, काय आहे याच्यामध्ये? यावरती मग आता अर्जुन म्हणतो, मी सांगतो, ही आहे एक लीगल नोटीस. यावरती प्रिया म्हणाली, अर्जुन काय आहे हे? घरातल्या घरात या कसल्या नोटीस देतोस? यावरती अर्जुन म्हणतो, बघितलंस तर तुला कळेल ना, लीगल नोटीस आहे, लीगल नोटीस. याच्यामध्ये तुला आता तू जे स्टेटमेंट दिलेस ना, ते स्टेटमेंट आणि आत्ताच हे सगळं व्हेरीफाय केलं जाणार आहे आणि या सगळ्यावरून ठरणार आहे तू किती खरं बोलतेस आणि किती खोटं बोलतेस ते. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, तन्वी किल्लेदार, लग्नाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हे माझं गिफ्ट घेऊन तुम्ही आता चौकशीसाठी हजर राहायचंय. प्रियाची चांगलीच तनतनते. प्रियाचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत. एकावरती एक तिचं खोटं पकडलं जातंय. आता या इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्रियाचं काय खोटं पकडलं जाणार, दामिनी देशमुख कोर्टात तोंडावरती कशी आपटणार, पाहणं फारच रंजक ठरणार.